श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, जर तुम्ही स्वामी समर्थाचे भक्त असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे नक्की लिहा. आजचा हा संदेश शेवटपर्यंत मन लावून ऐका. मित्रांनो, आयुष्य खूप विचित्र आहे. आपण जन्म घेतो, मोठे होतो, शिकतो, नोकरी करतो, पैसा कमवतो, पण या सगळ्या धावपळीत एक प्रश्न मात्र कायम राहतो. खरं सुख नेमकं कुठे आहे? कधी तुम्ही शांतपणे एखाद्या झाडाकडे बघितलं आहे का? ते झाड कुणाशी स्पर्धा करत नाही. ते दुसऱ्या झाडाला हरवण्याचा प्रयत्न करत नाही. ते फक्त शांतपणे वाढत राहते. त्याची मुळे जमिनीत खोल जातात आणि त्या मुळांच्या आधारावर ते आकाशाकडे वाढत राहते. माणसाचं आयुष्यही असंच असायला हवं. पण आज आपण काय करतो? आपण सतत दुसऱ्यांशी तुलना करतो. कोणाचा पगार जास्त आहे, कोणाचं घर मोठं आहे, कुणाची गाडी नवीन आहे आणि या सगळ्या तुलनेत स्वतःची शांतता हरवून बसतो. स्वामी समर्थांनी एक अतिशय सुंदर संदेश दिला आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे वाक्य फक्त संकटात म्हणायचं नाही. हे वाक्य म्हणजे विश्वास आहे. विश्वास की जर आपण प्रामाणिकपणे आपलं काम केलं तर एक अदृश्य शक्ती नेहमी आपल्याला आधार देत असते. मित्रांनो, आपण आयुष्यात खूप गोष्टीची चिंता करतो. उद्याचं काय होईल? पुढच्या महिन्यात काय होईल? लोक काय म्हणतील? पण खरं सांगायचं झालं तर या विश्वातल्या बहुतांश गोष्टी आपल्या नियंत्रणातच नसतात. आपण फक्त एक गोष्ट नियंत्रित करू शकतो, आपले विचार. जर विचार शांत असतील तर आयुष्य शांत होतं. जर विचार नकारात्मक असतील तर आयुष्य गोंधळात पडतं. आपल्या घरातल्या आई-वडिलांकडे बघा. त्यांच्याकडे कदाचित खूप पैसा नव्हता, मोठी पदवी नव्हती, मोठं घर नव्हतं, पण तरीही त्यांच्या चेहऱ्यावर समाधान असायचं. कारण त्यांना आयुष्याचं एक मोठं गुपित माहीत होतं, समाधान. आज आपण लाखो रुपये कमवतो, पण शांत झोप मात्र हरवली आहे. मोबाईलमध्ये हजारो लोक आहेत, पण मन मोकळं करायला एकही माणूस नाही. हीच तर आजच्या काळाची सर्वात मोठी शोकांतिका आहे. मित्रांनो, अध्यात्म म्हणजे फक्त मंदिरात जाणं नाही. अध्यात्म म्हणजे स्वतःला ओळखणं, स्वतःच्या मनाशी संवाद साधणं. जेव्हा माणूस थोडा वेळ शांत बसतो, तेव्हा त्याला कळतं त्याचे बहुतांश त्रास बाहेरच्या जगामुळे नाहीत, तर स्वतःच्या विचारामुळे आहेत. आपण स्वतःवर खूप कठोर असतो, स्वतःलाच दोष देत राहतो. पण कधी स्वतःची पाठ थोपटली आहे का? इथपर्यंत पोहोचण्यासाठी तुम्ही किती संघर्ष केला आहे, याचा कधी विचार केला आहे का? आयुष्य म्हणजे परीक्षा नाही, आयुष्य म्हणजे प्रवास आहे. या प्रवासात काही लोक आपल्याला साथ देतात, काही लोक आपल्याला सोडून जातात, काही लोक प्रेम देतात आणि काही लोक धडा देतात. पण प्रत्येक माणूस आपल्याला काहीतरी शिकवून जातो. मित्रांनो, कधी तुम्ही नदीकडे लक्ष दिलं आहे का? नदी सतत वाहत असते, तिला कोणी थांबवू शकत नाही. रस्त्यात दगड येतात, वळणं येतात, पण नदी थांबत नाही. ती मार्ग बदलते, पण प्रवास थांबवत नाही. आपणही असंच जगायला शिकलं पाहिजे. समस्या येतील, अडचणी येतील, पण आपण पुढे चालत राहिलं पाहिजे. कारण आयुष्यातली प्रत्येक कठीण वेळ आपल्याला मजबूत बनवण्यासाठी येते. लोखंडावर जितके घाव पडतात तितकं ते मजबूत होतं. तसंच माणसाचंही आहे. संघर्षाशिवाय कोणाचंही आयुष्य महान होत नाही. स्वामी समर्थांनी नेहमी सांगितलं, विश्वास ठेवा आणि कर्म करत राहा. फक्त नशिबावर बसून राहिलं तर काही मिळत नाही. देव सुद्धा त्यांची मदत करतो जे स्वतः प्रयत्न करतात. मित्रांनो, आयुष्यात 2 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. पहिली नम्रता, दुसरी कृतज्ञता. नम्रता माणसाला मोठं बनवते आणि कृतज्ञता माणसाला सुखी बनवते. सकाळी उठल्यावर जर आपण फक्त एवढं म्हटलं, देवा आजचा दिवस दिल्याबद्दल धन्यवाद, तर दिवस वेगळाच वाटतो. आपल्याकडे जे आहे त्याबद्दल कृतज्ञ राहा.
कारण जगात खूप लोक असे आहेत ज्याच्याकडे आपण गृहीत धरलेल्या गोष्टीही नाहीत. मित्रांनो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, सुख आणि दुःख दोन्ही कायमस्वरूपी नसतात. आज जर वाईट वेळ असेल तर उद्या चांगली वेळ येणारच, आणि आज जर खूप चांगली वेळ असेल तर नम्र राहा, कारण वेळ बदलायला वेळ लागत नाही. म्हणूनच स्वामी समर्थांचे भक्त नेहमी एक गोष्ट म्हणतात, जे होईल ते स्वामीच्या इच्छेनेच होईल. हा विश्वास मनाला खूप मोठा आधार देतो. मित्रांनो, आयुष्य खूप छोटं आहे. राग धरून ठेवण्यासाठी खूप छोटं, मस्तर करण्यासाठी खूप छोटं. त्याऐवजी प्रेम करा, मदत करा, लोकांच्या चेहऱ्यावर हसू आणा. कारण शेवटी जेव्हा आपण मागे वळून बघतो तेव्हा लक्षात येतं, आपण कमावलेले पैसे नाही तर आपण दिलेलं प्रेम खरं संपत्ती असते. म्हणून आजपासून एक छोटा संकल्प करा, मी सकारात्मक राहील, मी कोणाचं वाईट करणार नाही, मी माझं काम प्रामाणिकपणे करेन, आणि सर्वात महत्त्वाचं, मी स्वामी समर्थावर विश्वास ठेवेन. कारण जिथे श्रद्धा असते तिथे मार्ग आपोआप तयार होतात. शेवटी फक्त एवढंच म्हणेन, जीवन सुंदर आहे, त्याला गुंतागुंतीचं बनवू नका. प्रेम करा, हसा आणि शांततेने जगा. श्री स्वामी समर्थ.